नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक जन्मभूमीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण शिवजयंती अतिशय सुंदर पद्धतीने साजरी केली जाते. पण तुम्ही आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या रोडवर लक्ष दिलं का? या रोडवर, या स्ट्रीटवर स्ट्रीट लाईटच नाहीये. तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती. तर आपल्या या ग्रामीण रुग्णालयावर लक्ष द्या. इथं बिबट्याची भीती आहे. रात्री बेरात्री पहाटे इथं बिबट्या येत असतात आणि जे रुग्ण आतमध्ये आहे, डिलिव्हरीचे पेशंट आहे, त्यांचे नातेवाईक इथून या रस्त्यातून जातात आहे. तर तुम्ही याच्यावर लक्ष द्या, हीच माझी विनंती. तुम्ही बघू शकता, हे बघा कशी म्हणजे अवस्था आहे. इथं बिलकुल स्ट्रीट लाईट नाहीये. काळाकोळ अंधार पडलेला आहे. इथं नातेवाईक कसं येणार? तुम्ही याच्यावर लक्ष द्या. इथं साप, विषारी साप ग्रामीण रुग्णालयामध्ये, आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या स्ट्रीटवर स्ट्रीट लाईटच नाहीये. इथं रात्री बेरात्री रुग्णांचे नातेवाईक येत जात राहतात. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नाहीये आणि तुम्ही बघू शकता इथली परिस्थिती. आपल्यासोबत खान साहेब देखील आहे. त्यांचं आपण मत मांडून घेऊया. हे या रस्त्यावर स्ट्रीट लाईटच नाही. खान साहेब, तुम्ही काय बोलाल याच्यावर? सर्वप्रथम मी आवाज लोकशाही याचा यांचे प्रतिनिधी जे आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आता शिवजयंती आलेली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रकारे मी आपण जे प्रश्न उपस्थित केला आहे फार गंभीर प्रश्न आहे. कारण आता हे छत्रपती ग्रामीण रुग्णालय आहे, इथे अंधार एवढा आहे का एखादी गरोदर स्त्री किंवा एखादा ॲक्सिडेंट झालेला पेशंट आला तर त्या जाण्या येण्याचा सुद्धा त्याला मार्ग नाही. तर माझी प्रशासनाला विनंती आहे का आपण याच्याकडे लक्ष द्या. कारण 2 ते 3 महिने झालेले मी प्रत्यक्ष पाहतो इथे का लाईट रात्री नसतीच. कोणत्याही पेशंटचा समजा फोन आला का म्हणला सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही आलो, तर माझं जे काम आहे सामाजिक क्षेत्रात मी काम करतो म्हणून मला जे नेहमी फोन येतात, त्यामुळे मी कधी आलो तर कधी इथे लाईट नसतीच. डॉक्टरांना सुद्धा मी सूचना केली, डॉक्टरांनी सुद्धा तिथे पाठपुरावा केलेला आहे, परंतु प्रशासन कुठे जागा होत नाही. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर, आता शिवजयंती सुद्धा आलेली आहे, गावात एवढे लाईटिंग वगैरे झालेली आहे, तसे ग्रामीण रुग्णालयात समजा लाईट झाली तर फार उपकार होईल एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज लोकशाहीचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन बातम्या लगेच भेटतील. आणि आपण असेच प्रत्येक मुद्दे, जुन्नरच्या प्रत्येक मुद्द्यावर आपण आवाज उठवणारे. जय हिंद, जय महाराष्ट्र.